तर समजलंच आहे की आमची पूर्ण फॅमिली मिळून आम्ही कोकणामध्ये आलोय आणि काल आम्ही समुद्रात खूप जास्त मज्जा केली, ती तुम्ही बघितलीच असेल. पण आज आम्ही झोपेतून उठून डायरेक्ट परत एकदा समुद्रात मज्जा करायला गेलो. तिकडून आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर मस्तपैकी आवरून घेतलं आणि मी तुम्हाला माझा आउटफिट दाखवण्याच्या नादात पडता पडता वाचली. पण बाकी आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी आवरून घेतलेलं आणि सकाळी नाश्त्यासाठी आम्ही सगळेजण जमलेलो. आता मी तुम्हाला दाखवते माझी धमाल फॅमिली. ह्याच्यात खूप मेंबर कमी आहेत कारण त्यांचं आवरायचं बाकी होतं, पण जेवढे जमले तेवढे मी तुम्हाला दाखवलं. आणि त्यानंतर पप्पा मला बोलले मला पण तुझ्या व्हिडिओमध्ये घे. त्याच्यानंतर आम्ही नाश्त्यामध्ये खाल्लेली आंबोळी आणि त्याच्यानंतर सगळ्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक. नाश्ता करून झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं हरिहरेश्वरला, पण त्याआधी आम्ही दिव्यागर शेजारी असलेलं सुवर्ण गणपतीचं मंदिर बघणार होतो. लगेचच आम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये गेलो आणि हे मंदिर दिसायला खूप जास्त सुंदर होतं. आणि इथून आम्ही निघालेलो लगेच हरिहरेश्वरला जायला, कारण तिथल्या समुद्रापेक्षा तिथं सनसेट पॉईंट जो आहे तो खूप जास्त छान आहे. आणि आम्ही जेव्हा हरिहरेश्वरचा समुद्र बघायला पोहोचलो ना, भाई मला ह्या समुद्राकडे बघून एवढी जास्त भीती वाटली ना, कारण या समुद्राच्या लाटा खूप जास्त उंच होत्या आणि मला एकतर पोहता येत नाही, त्यामुळे असं पाण्याकडे बघितलं ना मला खूप जास्त भीती वाटते. आणि त्याचमुळे आम्ही डायरेक्ट सनसेट पॉईंट बघायला गेलो आणि तिथं सगळ्यांनी खूप जास्त फोटो काढले आणि मग आम्ही सगळेजण मिळून जेवण करायला आलो. काल सुरमई खाल्लेले त्यामुळे आज आम्ही पापलेट खाल्ले आणि इथंच आमच्या ट्रिपचा शेवट केला. बाकी आमची फॅमिली ट्रिप तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा.